नांदेड़ में दत्त कृपा हार्ट केयर ईईसीपी सेंटर में डॉक्टर विलास धर्म अधिकारी की खिदमत से अमराज कल्ब के कई मरीज सेहतयाब हो रहे हैं। 65 बरस की शमा नूर बेगम भी ऐसे ही मरीजों में शामिल हैं, जिन्हें ब्लॉकेज की शिकायत थी और वो ऑपरेशन करना नहीं चाह रही थी, जबकि इन्हें चलते वक्त दम आता और सीने में दर्द रहता था। इन्हें 2 ब्लॉकेज थे। इन्होंने डॉक्टर विलास धर्म अधिकारी से रुजू किया, जिसके बाद इनका ईईसीपी चेलेशन थेरेपी शुरू की गई ताकि ऑपरेशन के बगैर ब्लॉकेज को खत्म किया जा सके। चेलेशन थेरेपी के जरिए इनकी सेहत में काफ़ी सुधार आया। वाज़ेह है कि डॉक्टर लाइन बस स्टैंड के करीब दत्त कृपा ईईसीपी सेंटर में 7 जुलाई को सुबह 9 बजे से शाम 6 बजे तक कैंप लिया जा रहा है। कैंप में नॉन इन्वेसिव वैस्कुलर स्क्रीनिंग टेस्ट कराया जाएगा। डॉक्टर विलास धर्म अधिकारी ने इस टेस्ट से फ़ायदा उठाने की अपील की है। पुरान से आए, हमको हार्ट की तकलीफ थी। हाँ, दम आता था हमारे को। आप अच्छी तबीयत हो रही। अभी कैसा है? पहले तब चले फिरे तो भी दम आता था क्या आपको? हाँ, चले फिरे भी तो दम आता था, अब नहीं आ रहा। डॉक्टर साहब का एड्रेस कैसा मालूम आपको? अच्छा मालूम है। नहीं, यहाँ पता कैसा लगा आपको? यहाँ डॉक्टर साहब हमने आप पूछे 400 इससे उससे पूछ के आए। अच्छा, तो अभी दम लगना वो लगना पूरा नहीं, कम हो गया? नहीं ना, अभी चले फिरे सीढ़ियाँ वगैरह भी चढ़ कुछ नहीं हो रहा? नहीं। कितना चल रहा है अभी? अब मैं 1-1.5 किलोमीटर चल रही। सांस फूलती थी, बैठना पड़ता था और सीने में दर्द होता था। अब नहीं हो रहा, अब अच्छा लग रहा। रोटी जा रही? मेरा नाम शेख सगीर शेख रज़ाक है, पीरवान के रहने वाले हैं। ये मेरे वालदा है, इनको हार्ट का प्रॉब्लम आया था, 2 नसा ब्लॉकेज थे इनके। जब एक्सरे निकाल के बाद ऑपरेशन का काम बोले थे डॉक्टर साहब ने अर्जेंट में, तो वो हिसाब से फिर सर का एड्रेस निकाल के दत्त कृपा हार्ट केयर इनका, तो इंशाल्लाह भी इलाज इनका अच्छा हुआ, मुकम्मल हुआ। अभी 2-4 और सलाइना बाकी है। अभी दम वगैरह आ रहा क्या? पहले हाँ, पहले तो 100 मीटर चले तो इनको दम आता था, अब 1-1.5 किलोमीटर चल रहे हैं इंशाल्लाह पूरा। अभी खाना वगैरह खाना पीना सब नींद सब फर्क गिर रहा पूरा। अच्छा, लोगों को क्या संदेश देंगे आप इस तरह के अगर किसी को हो रहा है उनको क्या संदेश देंगे आप? तब इनके हार्ट केयर के इंजेक्शन का पंपिंग करना चाहिए मेरे हिसाब से लोगों ने, जिसको भी दम लग रहा है आज के ज़माने में लोगों को। यानी डॉक्टर साहब से आके एक बार? हाँ, एक बार आके मशवरा लेना चाहिए। साइड इफेक्ट कुछ नहीं हुआ अभी तक तो नहीं हुआ। इनका पंपिंग था 35 था, अब इनका पंपिंग अभी मैंने आधे ट्रीटमेंट के बाद चेक करे तो 50 तक गया है, 15% बढ़ गया है। तो अभी इनका और ट्रीटमेंट बाकी है थोड़ा, अभी चालू है, धीरे धीरे इनका इलाज चालू है, फरक गिर रहा है इंशाल्लाह। नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या हृदयाचा मित्र आहे डॉक्टर विलास धर्माधिकारी दत्तकृपा हार्ट केअर आणि ईईसीपी चिलेशन सेंटर नांदेडतर्फे तुमच्या मी सर्वांचं स्वागत करतो। मागील आम्ही 5 वर्षापासून हृदय रुग्णांवर विना शस्त्रक्रिया कोणतेही चिरफाड न करता नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे कुठलीही शस्त्रक्रिया न करता होणारी ईईसीपी चिलेशन नावाची मॉडर्न ट्रीटमेंट आपल्या नांदेडमध्ये मागील 5 वर्षापासून करत आहोत। या उपचारासाठी पूर्वी रुग्णांना नाशिक, पुणे, मुंबई, हैदराबाद किंवा गुजरातला जावं लागायचं, तीच ट्रीटमेंट आपण नांदेडमध्ये मागील 5 वर्षापासून करत आहोत। अनेक रुग्ण ही आपली ट्रीटमेंट घेऊन हृदय आपले स्वस्थ करून जात आहेत। अनेक रुग्णांना या ट्रीटमेंटचा खूप फायदा होत आहे। तर ही ट्रीटमेंट कोणासाठी आहे? ज्यांची अँजिओग्राफी नंतर अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालेली आहे, किंवा ज्यांना परत अँजिओप्लास्टी बायपास करण्याचा सल्ला दिला आहे, किंवा ज्या रुग्णांना आता अँजिओप्लास्टी बायपास करण्यासाठी सांगितलेलं आहे, परंतु काही वैद्यकीय कारणांमुळे त्यांचं अँजिओप्लास्टी किंवा बायपास होऊ शकत नाही, ज्यांचं वय खूप जास्त आहे, ज्यांना खूप या ऑपरेशनची भीती वाटत आहे, तर अशा रुग्णांसाठी याच सोबत ज्यांना कार्डिओमायोपॅथी, इस्चेमिक कार्डिओमायोपॅथी नावाचा हृदयाच्या स्नायूचा आजार आहे, ज्यांना हृदयाची पंपिंग ज्याला आपण म्हणतो इजेक्शन फ्रॅक्शन हे 50% पेक्षा कमी झालेलं आहे, ज्यांना शुगर, BP याचं अनकंट्रोल्ड प्रमाण आहे, अति जास्त यांना टॅबलेट्स किंवा गोळ्या घ्यावं लागत आहेत या आजारासाठी, ज्यांना डिस्लिपिडिमिया म्हणजे ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं, ट्रायग्लिसराईडचं रक्तातील प्रमाण वाढलेलं आहे, ज्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या आहेत, जे मद्यपान, धूम्रपान किंवा काही व्यसने करतात, तर अशा रुग्णांसाठी ही उपचार पद्धत आहे। तर ह्या उपचार पद्धतीमुळे काय होतं, तर आपल्याकडे 2 प्रकारच्या उपचार आहेत। ईईसीपीमुळे हृदयामध्ये हजारो रक्तवाहिन्या नॅचरली तयार होतात, त्याच्यामुळे काय होतं, हृदयाच्या पूर्ण पार्टला नवीन रक्तवाहिन्या व्यापून घेतात, त्याच्यामुळे हृदयाचा कुठला असा भाग राहत नाही की जिथे ब्लड फ्लो होत नाही आहे। त्याच्यामुळे हृदयाच्या पंपिंग कमी झाली असेल तर पंपिंग वाढते, आणि जे ओव्हरऑल आपल्या बॉडीच्या ब्लड व्हेसल्स जे
कडक झालेले आहेत, त्यांची इलॅस्टिसिटी या EECP आणि चिलेशन केल्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढल्यामुळे काय होते, ज्या ठिकाणी पहिले ब्लड फ्लो खूप कमी प्रमाणात होत होता तो रक्तवाहिन्याची लवचिकता वाढल्यामुळे तिथला ब्लड फ्लो नॉर्मल होतो आणि त्या पेशंटचे सिम्पटम आहेत ते 100% कमी होतात. तर जशी आपली नॉन सर्जिकल EECP आणि चिलेशन ट्रीटमेंट आहे, अगदी त्याचप्रमाणे नॉन इन्व्हॅझिव्ह व्हॅस्क्युलर स्क्रीनिंग नावाची नवीन तपासणी आपण मागील 5 वर्षापासून करवतात. तर ही तपासणी आता या जुलैमध्ये 7 जुलै सोमवारी रोजी आपल्या नांदेड येथील दत्तकृपा हार्ट केअर EECP सेंटर येथे होणार आहे. तर या नॉन इन्व्हॅझिव्ह व्हॅस्क्युलर स्क्रीनिंगमध्ये आपल्याला काय लक्षात येईल, हृदयासोबतच आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या यांची लवचिकता किती प्रमाणात आहे, यांची लवचिकता गेली आहे का, रक्तवाहिन्या कडक झालेल्या आहेत का. उदाहरणार्थ आपण पाहू, एका व्यक्तीचं वय 30 आहे, त्या 30 वर्षाच्या व्यक्तीने तपासणी केली आणि त्या तपासणीच्या रिपोर्टमध्ये त्याच्या रक्तवाहिन्याचं एज ऑफ ब्लड व्हेसल हे जर 60 आलं तर याचा अर्थ असं की त्याच्या रक्तवाहिन्या एकदम कडक झालेल्या आहेत, वयस्कर माणसासारख्या त्याच्या रक्तवाहिन्या झालेल्या आहेत. मग त्याच्यावर आपण काय करू शकतो, त्याच व्यक्तीवर आपण जर EECP चिलेशन ही ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट केल्यानंतर परत हीच नॉन इन्व्हॅझिव्ह व्हॅस्क्युलर स्क्रीनिंग उपचारानंतर परत केली तर उपचारानंतर त्याची जे उपचारापूर्वीची 60 जे ब्लड व्हेसलचं एज होतं ते 30 किंवा 30च्या आसपास कमी झालेलं आपल्याला या टेस्टमध्ये दिसून येईल. हा या टेस्टचा फायदा आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिरफाड नाही आहे. 5 ते 10 मिनटं व्यक्तीला झोपून आपण एक इलेक्ट्रोड्स लावून आपण ही टेस्ट करतो. याचं जे मशीन आहे मेड इन जापान आहे, नॉन इन्व्हॅझिव्ह व्हॅस्क्युलर स्क्रीनिंग याचं डिव्हाइसचं नाव आहे. आणि ही टेस्ट कोणी केली पाहिजे, ज्यांचं वय 30पेक्षा जास्त आहे, ज्यांच्या आईवडिलांना हृदयाचा आजार होता किंवा ज्यांच्या आईवडिलांना ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा हार्ट अटॅकमुळे त्यांची डेथ झालेली आहे, ज्यांचं वय 30पेक्षा जास्त आहे, ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी प्लास्टिक बायपास झालेली आहे, ज्यांना शुगर आहे, BP आहे, कोलेस्ट्रॉलचं ज्यांच्या रक्तामधील प्रमाण वाढलेलं आहे, ज्यांना अतिप्रमाणात ताणतणाव आहे, ज्यांच्या जेवणाच्या पद्धती वेळेवर नाहीत, वेळेवर जेवण करत नाहीत, जेवणाच्या सवयी योग्य नाहीत, नॉनव्हेजचं प्रमाण जास्त आहे, मद्यपान, धूम्रपान, तंबाखू यासारखी काही व्यसनं आहेत आणि जे लोक रात्री जागरण करतात, दिवसा झोपतात, रात्री जागरण करतात, अशा व्यक्तींनी जरूर आपल्या शरीराचं, आपल्या हृदयाच्या रक्तवाहिनीचं वय जाणून घ्यावं, आपल्या ब्लड व्हेसलचं स्टेटस जाणून घ्यावं. हे का आवश्यक आहे, कारण आजकाल हृदयरोगामुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. आता नांदेडमध्येच मागील 8 दिवसामध्ये एक 29 वर्षीय तरुण ज्याला म्हणता येईल आपण, 29 वर्षाच्या तरुणाला जिमहून परतताना घरी जाताना त्याला अटॅक आला, सिव्हिअर अटॅक आला आणि तो व्यक्ती मृत पावला. तर या ज्या घटना घडत. हेलो एवरीवन, मैं हूं नीलम खियानी और अब जान रहे हैं किस तरह से क्रिस्टल्स की हेल्प से आपने बहुत कुछ अचीव किया भी होगा अपने लाइफ में. क्रिस्टल्स मदर अर्थ से आती है जिसमें अपनी एक फ्रीक्वेंसी होती है जो वो हमेशा कैरी करके चलते हैं. क्रिस्टल्स अपने आप में एनर्जीज को क्लीन भी करते हैं, चार्ज भी करते हैं और रिसीव भी करते हैं. तो आपके लिए कौन सा क्रिस्टल आप सोच रहे हैं, कि आप सोच रहे हैं कि कौन सा क्रिस्टल आपको लेना चाहिए? अगर लेना चाहिए तो नीचे कमेंट बॉक्स में हमें जरूर बताएं और हमें DM करें क्रिस्टल्स के लिए. और आप अपनी माला या फिर जो भी क्रिस्टल प्रोडक्ट्स आपको चाहिए, सारे क्रिस्टल प्रोडक्ट्स आप नीचे दिए गए नंबर पर कॉल करके बुकिंग्स जरूर करें.